महाराष्ट्र आवाज न्यूज. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसात यशस्वी छडा लावला आहे. या कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल 4,21,385 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शहादा येथील निकेश मोहनसिंग सिसोदिया यांच्या घरात 27 जुलैच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून प्रवेश केला होता. घरातील सोना चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि माहितीदारांच्या मदतीने आरोपींचा माग काढला. या कारवाईत इम्रान उर्फ इमू नईम शेख आणि अमन आयझुद्दीन शेख या दोघांना अटक करण्यात आली. आरोपींकडून 2,61,385 रुपयांचे सोना चांदीचे दागिने, 1 लाख रुपयांची रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली 60,000 रुपयांची मोटारसायकल असा एकूण 4,21,385 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप आणि अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. महाराष्ट्र आवाज न्यूजसाठी मुख्य संपादक आनंद पाटील यांचा रिपोर्ट. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.